नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर. आज मी एका सन 2014 मधील लँडमार्क जजमेंटवर व्हिडिओ बनवत आहे. ते जजमेंट म्हणजे सर्वांना परिचित असलेलं आणि त्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला अटकबाबत एक गाईडलाईन दिलेली आहे आणि मान्य न्यायालयांना पण बेलबाबत गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. तो जजमेंट म्हणजे अर्णेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार. तर मित्रांनो, अर्णेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार ह्या केसचे थोडक्यात फॅक्ट असे होते. अर्णेश कुमारच्या विरोधात त्याच्या पत्नीने, अर्णेश कुमार व त्याच्या आईवडिलांच्या विरोधात त्याच्या पत्नीने एक गुन्हा दाखल केलेला होता. सदरचा गुन्हा हा कलम 498A भारतीय दंड संहितेनुसार त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये थोडक्यात त्या केसचे फॅक्ट्स असे आहेत की अर्णेश कुमार यांचे आईवडील म्हणजे त्या फिर्यादीचे सासू सासरे हे तिला एक मारुती गाडी, 4 लाख रुपये हुंडा अशा प्रकारची मागणी करत आहेत म्हणून ते त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि अर्णेश कुमार हे त्या वस्तूंची, त्या रकमेची पूर्तता त्याची पत्नीकडून किंवा त्याच्या सासू सासऱ्याकडनं केल्या गेलेली नाही म्हणून त्याच्या ह्या पत्नीला, फिर्यादीला तो घराच्या बाहेर काढलेला आहे. अशा पद्धतीची थोडक्यात ती फिर्याद, ती FIR होती. सदरची FIR दाखल झाल्यानंतर अर्णेश कुमार हे माननीय जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जमानतसाठी त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता. तसेच तो अर्ज माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी तो अर्ज रिजेक्ट केला. तदनंतर अर्णेश कुमार हे माननीय उच्च न्यायालयात त्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले. माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचे जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज हा रिजेक्ट करण्यात आला, खारिज करण्यात आला. तदनंतर त्या निर्णयातून दुःखी होऊन अर्णेश कुमार हे माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील दाखल केले. सदर अपीलमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे पाहिलं की सन 2014 मध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांपैकी जास्तीत जास्त गुन्हे म्हणजे 100% गुन्ह्यांपैकी 4.5% गुन्हे हे कलम 498A खाली त्या ठिकाणी दाखल झालेले होते. सदर 4.5% गुन्ह्यामध्ये पोलिसांमार्फत 95% गुन्ह्यांमध्ये चार्जशीट, दोषारोपपत्र ते मान्य न्यायालयात त्या ठिकाणी दाखल करत आहेत, केलेले आहेत. आणि कन्व्हिक्शन रेट जर पाहिला, गुन्ह्याची दोषसिद्धी जर पाहिली ती 10 ते 15% अशी होती. म्हणजेच मॅक्झिमम केसेस ह्या खोट्या त्या ठिकाणी दाखल केल्या जात होत्या. डोमेस्टिक व्हायलन्स आणि ह्या मॅटरमध्ये अर्णेश कुमार यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात 498A तर दाखल केलेलीच होती. त्याच पद्धतीने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कलम 4 प्रमाणे सुद्धा त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली होती. माननीय सर्वोच्च न्यायालयाला असं निदर्शनास आलं की हा कायदा बनवण्याचा उद्देश असा आहे की खरोखर ज्या महिलांच्या विरोधात अशा पद्धतीचे घटना घडत आहेत त्यांना ह्या कायद्याच्या माध्यमातून संरक्षण मिळावं म्हणून हा कायदा त्या ठिकाणी बनवण्यात आलेला होता. परंतु जे काही ह्या कायद्याचं मिसयूज करत आहेत, गैरवापर करत आहेत, दुरुपयोग करत आहेत, त्या सर्वांकडनं ह्या कायद्याची पायमल्ली केल्या जात आहे. ह्या कायद्याचा शस्त्रासारखा वापर त्या ठिकाणी केला जात आहे. बऱ्याच
केसेसमध्ये माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने असे म्हणलेले आहे की कायद्याचा वापर करून हे आतंकवाद करत आहेत. हे खूप मोठे शब्द त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने खोट्या केसेस दाखल करून एखाद्या पूर्ण कुटुंबाला, पती व त्याच्या कुटुंबाला वेडीस धरणं आहे. सदरचे जजमेंट येण्याच्या अगोदर, सदरची गाईडलाईन येण्याच्या अगोदर FIR दाखल झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पोलीस जाऊन त्या ठिकाणी त्या आरोपींना अटक करत होती. आणि एकदा त्या आरोपींची अटक झाली, नुसतं त्या पतीचीच नसून त्याच्या आईवडिलांची सुद्धा त्या ठिकाणी अटक केल्या जात होती आणि दुसऱ्या आणखीन त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा त्या ठिकाणी अटक करून घेऊन जात होती. म्हणून एकदा पोलीस घरी आले आणि अटक करून नेले म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी बदनामी निश्चितच त्या घराची होत होती, त्या व्यक्तीची होत होती. म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अशी गाईडलाईन दिलेली आहेत की ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षापेक्षा कमी सजा आहे, अशा प्रकारचे गुन्हे मध्ये आपण CRPC 41 नुसार त्यांना नोटीस काढून त्या ठिकाणी बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा. आरोपींसोबत सुद्धा त्या आरोपींसोबत चर्चा केल्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटलं ह्या मॅटरमध्ये तर तुम्ही त्यांना अटक करा आणि अटक केल्यानंतर तसे त्या ठिकाणी रिझनिंग द्या. संशयास्पद तुम्हाला जर वाटलं की ह्या आरोपींकडनं साक्षी पुराव्यांवर दबाव आणला जाईल, त्या तक्रारीमध्ये तथ्य वाटत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तसे करा. आणि तसं केल्यानंतर आपण ज्यावेळेस 24 तासाच्या आत माननीय न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्यांना घेऊन जाल, माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं, यांची PCR किंवा MCRची का आवश्यकता आहे, तसं त्यांनी त्यांचे रिझनिंग द्यावेत आणि त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे आदेश करावे. ह्याच्याशिवाय एखादं जर कोणी गैरवापर करत असेल तर त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी अटक करू नयेत, असे माननीय उच्च न्यायालयाचे सरळ त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरळ ह्या गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि आता आपण कायद्याची बाजू जर पाहिली, 498A मध्ये किती वर्षाची? 3 वर्षाची सजा आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंडर सेक्शन 4 मध्ये त्या ठिकाणी 2 वर्षापर्यंतची सजा आहे. ह्या सजा जर पाहिलं, या दोन्ही केसेस जर पाहिलं, अशा पद्धतीचे केसेस आज रोजी जवळपास समाजामध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये प्रत्येक तिसऱ्या घरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केल्या जात आहेत. त्याच्यामुळं सदरचं माहिती ही आपल्याला सर्वांना असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये 3 वर्षाची सजा आहे त्यात पोलिसांना अटक डायरेक्ट करण्याचे अधिकार नाहीत, परंतु असे अटक होत आहेत आणि लोकांचे दिमागात हेच आहे की पोलिसांकडे गेलोत की अटक व्हावे लागेल. ह्याचाच पोलीस गैरफायदा घेत आहेत आणि त्या ठिकाणी करप्शन त्या ठिकाणी होत आहे, भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला जात आहे. मुळामध्ये 3 वर्षाच्या खाली ज्याच्यामध्ये सजा आहे, डायरेक्ट पोलिसांना अटक करण्याचे अधिकार त्या ठिकाणी नाहीत. स्पष्टरित्या CRPC 41B हे सांगते, 41(1)B असं सांगते की अगेन्स्ट होम अ रिझनेबल कंप्लेंट, जी काही तक्रार आहे त्या तक्रारमध्ये काही तथ्य असेल, वाजवीपणा असेल, रिझनेबल कंप्लेंट हॅज बीन रिसिव्ड जर भेटली असेल, ऑर अ रिझनेबल स्पेसिफिक एक्झिस्ट, जर त्या ठिकाणी स्पेसिफिकली काही तुम्हाला दिसत असेल, दॅट ही कमिटेड अ कॉग्निजेबल ऑफेन्स punishable with imprisonment for a term which may be less than 7 years or which may extend to 7 years whether with or without fine.
असं जर असेल तर त्या ठिकाणी पोलिसांना डायरेक्ट त्या ठिकाणी अटक करण्याचे अधिकार नाहीत. ज्यावेळी पोलिसांना असं वाटेल की त्या आरोपींची हिज प्रेझेन्स इन द कोर्ट वेन एव्हर रिक्वायर्ड कॅन नॉट बी इन्श्युअर, तो जेव्हा गरज आहे तेव्हा कोर्टामध्ये येऊ शकत नाही, असं जर पोलिसांना वाटलं त्यावेळी त्यांची अटक त्या ठिकाणी पोलीस करू शकतात आणि मान्य न्यायालयामध्ये पुढील कारवाई करून अटक कसं काय गरजेचे आहे ते मागणी करू शकतात. टू प्रिव्हेंट सच पर्सन फ्रॉम कॉजिंग द एव्हिडन्स ऑफ द ऑफेन्स टू disappear or tampering with such evidence in any manner or to prevent such person from committing any further offense for proper investigation of the offense. तर हे तर मी अगोदरच सांगितलं की जर हा बाहेर राहिला, कस्टडीमध्ये नाही राहिला, तर तो टॅम्पर करू शकतो साक्षी पुराव्यांचे, त्यांना ढवळाढवळ करू शकतो काय, आणि प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होणार नाही जे पाहिजे तसं. त्याच्यामुळं ह्या व्यक्तीची आणि किंवा तो दुसरा गुन्हाही करू शकतो, त्यामुळं त्याची अटक करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. तसं त्यांनी रिझनिंग द्यावं लागतंय, तसं त्यांना संशयास्पद जर वाटलं आणि तसं मान्य न्यायालयाला पण त्या ठिकाणी रिझनिंग द्यावे लागते. सदरचा कायदा म्हणजे 498 हे कायदा चांगला आहे. कशासाठी चांगला आहे? ज्यांच्यावर खरोखरच अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीने हुंड्याची मागणी होत असेल, त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असेल, तर डोमेस्टिक व्हायलन्स सारखी केस आणि 498 सारखी केस त्या ठिकाणी कायदा महिलांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी आणलेला आहे. आता 498 खाली जर गुन्हा दाखल झाला तर निश्चितच त्याच्यामध्ये FIR दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी तपास होईल. तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल होईल. मग त्या पोलीस रिपोर्टवर मॅजिस्ट्रेटतर्फे जवळपास प्रत्येक पोलीस रिपोर्टमध्ये मॅजिस्ट्रेटतर्फे त्या ठिकाणी कॉग्निझन्स घेतल्या जाते, दखल घेतल्या जाते. मॅजिस्ट्रेट ज्यावेळेस कॉग्निझन्स घेतले त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल झाली, दोषारोपपत्र त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलं आणि त्याला केस दिल्यानंतर त्या ठिकाणी ट्रायल चालल्या जाते. आणि ते ट्रायल चालल्यानंतर अशा पद्धतीच्या केसमध्ये 498 सारख्या केसमध्ये 15% केवळ कन्व्हिक्शन रेट आहे, दोष सिद्ध आहे. जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 2014 मध्ये अशा प्रकारचे केसेस जे पडत होत्या, जेवढे एकूण गुन्हे दाखल जात होते त्यापैकी 4.5% गुन्हे हे 498 चे आहेत आणि चार्जशीट जवळपास 95% गुन्ह्यांमध्ये त्या ठिकाणी दाखल केल्या जात आहे पोलिसांमार्फत. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्टेट गव्हर्नमेंटला पण ह्या केसच्या माध्यमातून गाईडलाईन असे केलेले आहेत की CRPC 41 प्रमाणे 7 वर्षांच्या मधील जे काही सजा असलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नोटीस काढावी. 41(1)B नुसार रिझनिंग्स जे बी आहेत ते द्यावेत आणि आणि रिक्वायरमेंट्स जे आहेत स्टेट पोलिसांना सांगावे गव्हर्नमेंटनी, आणि पोलीस सांगेल की अशा ह्या गुन्ह्यामध्ये आरोपींची अटक का करणे गरजेचं आहे ते पोलीस सांगतील. आणि 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट यांच्यातर्फे कडे हजर केले असता आरोपींना, त्यांचे जे काही रेकॉर्ड सॅटिस्फॅक्टरी जर असेल तर त्यामध्ये ताब्यात ठेवण्याचे त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट त्यांना आदेश देऊ शकतात. 2 वीक्सच्या मध्ये त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करायला जर 90 दिवसाचा पिरियड आहे, त्याच्यामध्ये जर वाढून आपल्याला मागायचं असेल तर 2 वीक्सपर्यंत आपण त्या ठिकाणी तसे रिझनिंग देऊन मागू शकतो. आणि नोटीस ऑफ अपिअरन्स 41 CRPC 41A खाली त्या ठिकाणी रिझनेबल ग्राउंड असतील तर 2 FIR दाखल झालेल्या 2 आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आपण काढू शकतो. या डायरेक्शनचे पालन झालेच नाही समजा पोलिसांमार्फत
तर त्या ठिकाणी त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्या ठिकाणी केल्या जाती आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्रोसिडिंग त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी चालू होते. या गाईडलाईनचे वापर न करता समजा एखाद्याने कोणी त्याला एखाद्यास दामून ठेवलं असेल, हे केलं असेल, तर त्या ठिकाणी रॉंगफुल कन्फाइनमेंट IPC 341 342 सारखे त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात. रॉंगफुल रिस्ट्रेंट, कन्फाइनमेंट असे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने शेवटी असं सांगितलेलं आहे, हे जी काही गाईडलाईन आहेत केवळ 498A मध्ये नसून 7 वर्षाखालची जी काही सजा असलेले गुन्हे आहेत त्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये हे डायरेक्शन्स, हे गाईडलाईन्स अप्लाय करावेत. कारण प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे, त्यांचं लिबर्टी व्हायलेट होऊ नये. संविधान आर्टिकल 21 हे सांगते की प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य, जीवन व स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे, मुक्त जगण्याचा अधिकार आहे. त्याचं व्हायलेशन होऊ नये. एखाद्याने जाऊन खोटी जर केस केली, कोणी जाऊन कोर्टही कोणाच्या विरोधात त्या ठिकाणी, त्यातल्या महिला, त्यांची केस त्या ठिकाणी रजिस्टर केल्या जाते. मॅन्डेटरी आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स असल्यामुळे त्या ठिकाणी घेतल्या जाते. परंतु ते सिद्ध होईपर्यंत अटक करणं, ह्या सगळ्या प्रोसिडिंगमधून जर गेलं, बेल होईपर्यंत, किंवा तो त्या आज जर अटक झाला आणि नंतर तो निर्दोष जरी सुटला, तर त्याच्याही मनामध्ये असते, साईडच्याही लोकांच्याही, मित्रांच्याही मनात असते की हा माणूस ह्या इतक्या दिवस जेलमध्ये होता, त्याचा काही दोष नसतानाही त्या गोष्टी त्याला कायमस्वरूपी धप्पा लागल्या जातात. याचाच अर्थ त्या ठिकाणी आर्टिकल 21चं त्या ठिकाणी व्हायलेशन व्हायले. म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या 7 वर्षाखालील मधील जे काही सजा असलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सदरच्या केसच्या अर्निश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहारच्या माध्यमातून गाईडलाईन त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटला, पूर्ण पोलिसांना, न्यायालयाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं आपण 7 वर्षाच्या मधील गुन्ह्यामध्ये जर तुम्हाला कुठले पोलीस स्टेशन मार्फत जर बोलवणं आलं असेल तर आपण त्या ठिकाणी बिंदास जावं. आपलं काही म्हणणं आहे त्या ठिकाणी विथ प्रूफ त्या ठिकाणी मांडावं, जेणेकरून आपल्याला भिण्याचा अधिकार काही गरज नाही. कारण 498A सारख्या केसमध्ये डायरेक्ट पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही. धन्यवाद.